बकवास सीझन नंतर आता नवीन सीझन घेऊन आलेत बिग बॉस मराठी. तब्बल 2 वर्षाच्या वेटिंग पिरियड नंतर आता म्हणजे सर्व क्षेत्रातील कलाकार घेऊन आलेत. कीर्तन बोला, बिग बॉस हिंदीमधून पण कंटेस्टंट आणलेले आहेत, कोण स्प्लिट्स विल्लामधून आलेले आहेत, कोण इन्फ्लुएन्सर आले. ते एक चांगली गोष्ट झाली, म्हणजे आपल्या मराठी इन्फ्लुएन्सरला पण आता चांगले दर्जाचे म्हणजे प्लॅटफॉर्म भेटत आहेत त्यांची कला सादर करायला. ही एक चांगली गोष्ट घडली आहे या वर्षीच्या बिग बॉस सीझन 5 मध्ये. कोण कोण सदस्य आले त्यांची आपण डिस्क्रिप्शन म्हणजे त्यांचं नाव आणि काय म्हणजे त्यांनी किरदार काय होतं मागच्या बिग बॉसच्या याच्या आधी ते मी तुम्हाला छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगतो. तर पहिले सदस्य आहेत वर्षा उसगावकर. हे 90s मधल्या एक ऍक्ट्रेस होत्या, वन ऑफ द बेस्ट, आणि त्यांच्या रिसेंट सिरियलमध्ये पण ते किरदार होते. आता रिसेंट त्यांची सुख म्हणजे नक्की काय असतं ह्यामध्ये सासूचा रोल होता. तर दुसरे सदस्य आहे निखिल दामले. हे कलर्स टीव्हीच्या लेटेस्ट मधले सिरियल रामा राघवन अशा काहीतरी सिरियलचं नाव आहे, त्यामधले ते ऍक्टर्स होते. तिसरी सदस्य आहे कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालवरकर, काय तर असं समथिंग आहे. त्यांचं म्हणजे एक इश्यू झाला, त्यांचा डायव्होर्स झाला. त्यानंतर त्यांनी सेल्फ अर्न केलेल्या सर्व गोष्टी. त्यांचा बिझनेस आहे मँगोचा असं इम्पोर्ट एक्सपोर्ट आय थिंक का मी ऐकलं होतं एका पॉडकास्टमध्ये. त्यानंतर चौथे सदस्य आहेत पंढरीनाथ कांबळे. एकदम भारी कंटेस्टंट, म्हणजे कॉमेडी किंग बोलू शकतात. एड्याची जत्रा, गंगूबाई नॉन मॅट्रिक मधले ऍक्टर्स, म्हणजे असे त्यांनी चांगले किरदार केलेले आहेत. ते आता बिग बॉस मराठीमध्ये म्हणजे धुमाकाळ घालू शकतात, म्हणजे हसू शकतात. मागच्या वर्षीसारखं तुम्हाला काय होणार नाही एकदम बोर. ह्या वर्षी चांगले कंटेस्टंट बिग बॉसने आणले आहेत. तर नेक्स्ट सदस्य आहे योगिता चव्हाण. यांचा जाऊबाई जोरात झी मराठीवरच्या सिरियलमध्ये त्यांचा एक रोल होता. त्या सिरियलच्या माध्यमातून म्हणजे त्यांना प्रसिद्धी भेटत गेली आणि रिसेंटच त्यांचं आता कालच सांगितलं त्यांनी 5 महिन्यापूर्वी लग्न झालंय आणि आता ते रिटर्न आता बिग बॉसच्या घरात आले. त्यांना त्या जान्हवी किल्लेकर आय थिंक नाव आहे, आता किल्ले सरने एवढं कोण लक्षात ठेवते, जान्हवी त्यांचा किरदार होता प्रेम राधा प्रेम रंग रंगिले, त्यानंतर दिल दोस्ती दुनियादारी आणि आय थिंक फुलपाखरू जीवावर कशावर तर लागायचे. त्या सिरियलमध्ये पण त्या होत्या, मी बघितलं होतं फुलपाखरूमध्ये, त्या ऋताच्या सिरियलमध्ये. आणि त्यानंतर नेक्स्ट सदस्य आहे अभिजित सावंत, इंडियन आयडल फर्स्ट सीझनचे विनर. म्हणजे त्या जमान्यात तर वोटिंग SMS ह्याच्यात व्हायची, आता तो ऑनलाईन क्लिक करा आणि वोटिंग करा असं होतं. पण त्या जमान्यात SMS द्वारे पण ते भारतात म्हणजे एवढे गाजले होते, ते जिथून म्हणजे त्यांच्यासाठी शब्द नाही, ते चांगले उत्कृष्ट सिंगर आहे. नेक्स्ट सदस्य आहे छोटा पुढारी, म्हणजे घनश्याम दरवडे. हे आपल्या सतत म्हणजे राजकारणी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या ट्विटमुळे त्यांच्या भाषणामुळे म्हणजे ते गाजत राहतात. चांगले त्यांचे व्ह्यूज पण आहेत इंस्टाग्राम याच्यावर, ते आपण बघूच पुढच्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट सदस्य आहे भारतातील कमी पडत होते त्यासाठी फॉरेनरनं कंटेस्टंट बोलवलं आहे इरिना रुडोकोवा आय थिंक नाव आहे. ते IPL मध्ये चेअर गर्ल म्हणून काम करतात आणि इंडिया त्यांना आवडतं असं आहे. आता हे तर छोटं हे सांगू शकत नाही, आता बघूया ते कसे सर्वाइव्ह करतात बिग बॉस हाऊस मध्ये. त्यानंतर आहे सर्वात म्हणजे विजेता पण बनू शकते ही कंटेस्टंट, म्हणजे बिग बॉस 14 हिंदीतली कंटेस्टंट निकी तंबोली. ही आली आहे बिग बॉस मराठीच्या 5 मध्ये आणि एकदम स्ट्रॉंग, म्हणजे भांडण तर राखी सावंत बरोबर करत होती मागच्या सीझनची. राखी सावंत हे म्हणजे लय स्ट्रॉंग कंटेस्टंट, म्हणजे ती विनरची दावेदार आहे. तर नेक्स्ट सदस्य आहे वैभव चव्हाण, बॉडी बिल्डर. बालाजी टेलिफिल्म्स आय थिंक त्याचे डायरेक्टर आहेत. आता ते दिवसाला 20-22 अंडी खातात. आता बिग बॉसच्या घरात त्यांची काय परिस्थिती होते ते आपण बघायला नक्कीच मला आवडेल. काय भांडण करतात ते कसं, आता 20-25 म्हणजे लय झाली अंडी. नेक्स्ट सदस्य आहेत अरबाज पटेल. मराठीतले कमी सदस्य पडत होते म्हणून त्यांनी आणलेत हिंदीमधले म्हणजे कंटेस्टंट. हे बिग स्प्लिट्स विला 5चे ते कंटेस्टंट होते अरबाज पटेल. त्यांचे इंस्टाग्रामवर चांगले रील असतात, म्हणजे भांडणाचे ऍक्शन रील असतात. बघूया आता ते जरा स्ट्रॉंग, म्हणजे बॉईजमध्ये ते लय स्ट्रॉंग दिसत आहे आता सध्या तरी. बघूया त्यांना टफ कोण देते. निक्की तंबोली बरोबर ते फ्लटिंग करत स्टेजवर. आता बिग बॉसच्या घरात काय करतात ते बघूया. नेक्स्ट सदस्य आहे आर्या जाधव. MTV हसल सीझन 2चे कंटेस्टंट आर्या जाधव. म्हणजे त्यांचे एक रॅप सॉन्ग व्हायरल झालं, घातली मी नऊवारी साडी, हे असं एक सॉन्ग होतं, काहीतरी रॅप होतं, हे सॉन्ग नाही. ते काय रॅप करतात बिग बॉस हाऊसमध्ये ते बघायला नक्कीच आवडेल. नेक्स्ट सदस्य आहे पुरुषोत्तम पाटील, म्हणजे कीर्तनकार कॅटेगरीमध्ये मागच्या वर्षी पण शिवानी पाटील आले, ती आजारी पडले म्हणून निघून गेली. ह्या वर्षी पण
त्यांना म्हणजे बाहेर जास्त नावं ठेवायला लागली की ते पण आजारी पडून निघून जातील का, असं होऊ शकतं का, ते आपल्याला बघायला नक्कीच आवडेल. कारण की नेक्स्ट सदस्य आहेत धनंजय पवार, सासू सुनेच्या भानगडी. म्हणजे इंस्टाग्रामवर फेमस कंटेंट क्रिएटर आहेत मराठीमधले. एक मला यांच्यासाठी भारी वाटते, कारण की मराठीच्या इन्फ्लुएन्सरला पण चांगला दर्जा भेटतो. हे चांगलं वाटते बिग बॉसचे एक नवीन रूप बघून. आता त्यांना कसं वागवतात ते बघूया, कारण की हिंदीमध्ये तर वोटिंग बेसिसवर काय होतच नाही. बिग बॉस स्क्रिप्टेड आहेत ते एलिमिनेशनसाठी, पण आता आपल्या मराठीत पण तसेच करतील का बघूया. कारण की मागच्या सीझनला तर झालं तर प्रसाद जावदे, अमृता देशमुख यांच्याबरोबर, कारण की ते स्ट्रॉंग 100% म्हणजे विनरच्या कॅटेगरीतले ते होते, पण बिग बॉसने त्यांना प्लॅन करून काढलं होतं. आता ह्या सीझनला पण ते आता मराठी इन्फ्लुएन्सरला असं काढतात का, ते बघायला मजा येणार आहे. नेक्स्ट कंटेस्टंट आहेत गुलिगत, म्हणजे सूरज चव्हाण. इंस्टाग्रामचे टिकटॉकर, इंस्टाग्रामर, इन्फ्लुएन्सर बोलूया आपण. ते चांगलेत, म्हणजे बघूया आता बिग बॉसने कोणाकोणाला संधी दिली, काय त्या संधीचं सोनं करतात आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर बिग बॉस विचारमंचला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसंगती शेअर करा. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.